वहिनी, तुला ना फक्त तुला आणि तुलाच ही कमळी जास्त निरपराध वाटते. पण मला सांग, तिची परिस्थिती नव्हती ना, मग तिने स्वतःच्या मैत्रिणीसाठी एवढं महागडं ते काय सोन्याचं कानातलं ते कसं काय दिलं? नाही, तिच्याकडे पैसे नव्हते, मग कसं काय हे विचार ना. कामिनी, कमळी महाजनांची मोठी नात आहे. तुझ्यासारखी पाहुणी नाहीये या घरात. एक गोष्ट लक्षात ठेव, महाजनांच्या प्रॉपर्टीची अर्धी मालकीण आहे ती. तिला जर हवे असतील तर ती कधीही आणि कितीही पैसे अकाउंटंटला सांगून काढू शकते. आणि ही तर अगदी रक्कम क्षुल्लक आहे. म्हणूनच तर म्हणते ना मी, मला कल्पना आहे किती 50% मालकीण आहे म्हणून, पण तिने अकाउंटंटकडे पैसे मागितले नाही. ते जर का अकाउंटंट कडनं मागितले असते तर ते तिला दिलेही गेले असते, पण तिने तसं केलं नाही. का का म्हणजे तिला काही कसली भीती आहे का? का ती कशाला घाबरते? मॅडम, मला माफ करा, पण मला तुमच्याशी काही बोलायचंय. तिला खरं तर आम्ही नोकर माणसांनी तुमच्या घरच्या मॅटरमध्ये बोलू नये, पण कालपासून कमळी मॅडमवर नको नको ते आरोप केले जाते आणि मला आता राहवत नाहीये. पार्वती, मला समजतंय तुला कमळीबद्दल काळजी वाटते ते, पण माझी खात्री आहे, मला हे माहिती आहे की कमळीने असं काहीही चुकीचं केलेलं नाहीये. हो हो, मलाही तेच तर म्हणायचंय की कमळे मॅडमची काहीही चूक नाही. तुम्ही सगळे बोलत आहात ना की कमळे मॅडमकडे पैसे कुठून आलेत. मला माहिती कमळे मॅडमकडे पैसे कुठून आलेत ते. काय तुला माहिती आहे? अरे बापरे, तिने कमळीला घरात चोरी करताना बघितलं की काय? असू दे असू दे, एक नवीनच ट्विस्ट मिळालेलं आहे. अगं बोल ना, मग बोल, तू काही संकोच न करता बोल. कुठून आले कमळीकडे पैसे?